हॅलो, हा आहे साती आखाडाचा महिना आसरांना आणि आखाडाच्या पुरणपोळीचा महिन्यामध्ये नैवेद्य व गावाकडे सात सगळीकडे सुवासिनी सुवासिनींना घालत असतात. पुरणपोळीचे माझी पण जेवण इच्छा होती की सुवासिनी सर्वात घालाव्यात, पण मी माझ्या उत्तम काही आणि श्रेष्ठ अडचणीमुळं मी आहे. गावाला नाही जाऊ शकत. माझ्या घरच्या देवतांच्या सुवासिनींना सुवासिनी तिथं जाऊन नाही पुरणपोळीचे घालू शकत, जेवण कारण मुलांच्या शाळा असतात पाहिजे. किंवा आपल्या आपापच्या काही अडचणी असतात, डब्याचे टेन्शन वगैरे, मुलांच्या शिक्षणामुळं मी नाही जाऊ शकत. तर मी मग इथेच मी जिथे आहे ना इथूनच मी आसरांच्या त्या सात मावलं यांच्या सुवासिनी मी आज घालणार आहे. तर मी इकडं ना चण्याची डाळ म्हणजेच पुरण शिजवून ठेवलेलं आहे. मी मसाल्याचं पण बनवून घेत आहे. तर कांदा बिंदा सगळा भाजून झालेला आहे. पण आपण जरी तिथं नाही जाऊ शकलो तरी पण आपण कुठूनही घातल्या तरी चालतात. शेवटी मनामध्ये भाव असणं खूप गरजेचं आहे. तर माझी इच्छा होती तर मी इथूनच घालत आहे. हे पहा, मी अशी पूजा मांडलेली आहे. हे आहेत सात मावले. छोटे छोटे स्टोन आणलेले, धुवून स्वच्छ करून शनी मी राशींवरती मांडलेले. त्यानंतर त्यांच्या ओटीचं सामान पूर्ण ठेवलेलं आहे. नारळ ठेवला आहे, नारळाला हळदी कुंकू आणि गंधाक्षदा वाहून ठेवलं. नंतर हे असे दीप प्रज्वलित केलेत मी. त्यांच्यासाठी 7 जणींना 7 नैवेद्य ठेवले, ग्लासात पाणी ठेवले, रांगोळी काढली आहे, दिवाबत्ती केली, धूप लावला. त्यांची पूजा पण सगळी झाली आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण रेडी झाला आहे. सुवासिनी जेवून गेल्या. तर अशा प्रकारे माझी मावलं यांची पूजा परिपूर्ण झालेली आहे. आय होप तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.